नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी एक चांगला ठराव मंजूर करून व्यापाऱ्याच्या सोयी सुविधा देण्याचं अभिवचन चेअरमन साहेबांना दिले आणि नुसतं मी बोलून दाखवणार नाही तर ते करून दाखवणार आणि व्यापाऱ्याच्या सगळ्या जी सोयी आहेत, त्यांच्या अडचणी आहेत, ते दूर करणार अशा पद्धतीचा शब्द दिला त्यांनी। साहेब, नेमकं व्यापाऱ्यांनी तुम्हाला हे दिले, एक निवेदन दिले, त्या निवेदनाच्या माध्यमातून तुम्ही काय करणार? आज जे आपले तर आज व्यापाऱ्यांनी तुम्हाला निवेदन दिलंय की आमच्या अडचणी आहेत, मग ते काय काय अडचणी आहेत आणि ती काय काय सॉल्व केल्यात। आज आपल्या धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माळवेचे व्यापारी हे सर्व आज आपल्या ऑफिसमध्ये आले। त्यांनी त्यांच्या अडचणीचं एक निवेदन दिलं। त्या निवेदनाच्या संदर्भात त्यांना आपण उद्या ती परवाच्या दिवशी त्यांच्या गाळ्यामधील जो रोड आहे तो कॉन्क्रीटमध्ये पूर्ण करून द्यायचं अभिवचन दिलंय आणि ते 2 दिवसात चालू होईल। त्याच्यानंतर त्या ठिकाणी जी काही सुरक्षा रक्षक पाहिजेत त्याच्यासाठी आपण आता या सगळ्यांनी मिळून तिथे एक सुरक्षा रक्षक पारधी वस्तीतला आपण दिलेला आहे। तो शेतकऱ्यांना आणि तिथल्या व्यापाऱ्यांना जो त्रास होत होता, नाहक त्रास लोकांकडून, त्याच्यासाठी एक आपण त्यांच्या मागणीप्रमाणे ते एक नियुक्त केला। त्याच्यानंतर त्या बाजार समितीला त्या माळव्याचे जो व्यापारी आहेत तिथले त्यांच्या याला एक कंपाऊंड वॉल ती एक करून द्यायचं त्याच्यामध्ये, कारण की छोटे मोठे जी जनावर आहेत त्या जनावरांचा फार त्रास होतो असं त्यांचं म्हणणं आलं। त्याच्यासाठी एक तिथं आपण कंपाऊंड वॉल त्यांना करून देणार आहे। तुम्ही पाण्याची टाकी, संडास बाथरूमची सार्वजनिक कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर ते संडास बाथरूम देऊन त्याचं सुद्धा उत्पन्न बाजार समितीला व्हावं अशा पद्धतीने एक निर्णय घेतलाय। कसा निर्णय तो? आता तो निर्णय असा आहे की या ठिकाणी भुसार मालाचे व्यापारी, भाजीपाल्याचे व्यापारी यांच्याकडे या तालुक्यातून वेगवेगळ्या महिला, आज जवळपास महिलांचं शेती क्षेत्रामध्ये योगदान जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आहे। आज या माळव्याच्या ठिकाणी बऱ्याचशा ग्रामीण भागातून महिला येतात आणि त्यांना जी काही समजा शौचाची व्यवस्था इथं नाही सध्या, मग ते उघड्यावर कुठंतरी जाण्यापेक्षा आपण त्या माध्यमातून आदरणीय दादांबरोबर चर्चा केली आणि त्या माध्यमातून असा निर्णय झाला की आपण सार्वजनिक संडास बाथरूमची मोठी व्यवस्था इथे करायची आणि ते टेंडर स्वरूपामध्ये द्यायचे। त्याचं कारण काय आहे की आपण जर वैयक्तिक बांधलं तर त्याची व्यवस्था राहत नाही, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे विषय येतात। त्याच्यामुळं दादांबरोबर ही चर्चा झाली आणि आपण त्या ठिकाणी या महिलांसाठी किंवा पुरुष जे काही येतात बाहेरगावून त्यांच्यासाठी व्यवस्था म्हणून मोठं संडास बाथरूमचं नियोजन केलं आहे। ते भाडे तत्वावर आपण ते चालवायला देणार आहे। शेतकऱ्यासाठी एक मुक्काम राहण्यासाठी एक निवास तयार करायचा आहे अशा पद्धतीने ही एकदा तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तात्काळ ते शेतकरी निवास, त्यांच्या पाण्याची सोय, राहण्याची सोय, अडचणीत त्यांचा अडचण दूर व्हावी असा एक निर्णय घेतला होता आणि या निर्णयाला मागच्या वर्षीच मला तुम्ही शब्द दिला होता। नेमकं काय केलं? त्या निर्णयाच्या बाबतीत संत तुकडोजी महाराज जे निवास, शेतकरी निवास होता त्याच्याबद्दलची आपण मागणी केली, परंतु आपलं आर्थिक उत्पन्न कमी असल्यामुळं आपल्याला ते काही कर्ज स्वरूपात ते मिळू शकलं नाही वरून। त्याच्या बदल्यात आपण आता असं नियोजन केलेलं आहे की आता जे 45 गाळीचं बांधकाम चालू आहे आणि इकडलं 22 गाळीचं झालंय, ह्याच्यामधून जे काही पैसे शिल्लक राहतील, तुम्ही फोटो काढा, ऑफिसमध्ये पावसाळ्यामध्ये सगळं गळतंय ऑफिस, तर हे ऑफिस पाडून या ठिकाणी ऑफिस आणि शेतकरी निवास असं डबल प्लॅनिंग केलेलं आहे आम्ही। आता आडतीमध्ये नवीन व्यापारी येत नाहीत कारण इथली दुरुस्ती चांगली नाही आणि स्वच्छता नाही, रोड नाही, पाणी नाही, हॉल बंद आहेत, बरेचसे हॉल तिकडले बंद आहेत। हे सगळं नियोजन करण्यासाठी राणा दादाकडे तुम्ही काय मागणी करणार? या बाबतीत दादांबरोबर बऱ्याचशा वेळेस चर्चा झाली। काही व्यापारी बाहेरचे येऊ असं म्हणले, आपण त्यांच्यासाठी काही जागा देऊ असे सुद्धा म्हणजे शब्द दिले होते, परंतु या ठिकाणचे जे व्यापारी आहेत ते आज तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, कारण या ठिकाणचे व्यापारी एकही दुकान उघडून बसत नाही। आज 14 आडती आहेत, त्याच्यापैकी माझ्या माहितीनं 4 ते 5 आडती फक्त चालू आहेत। बाकीच्यांना वारंवार सांगून सुद्धा त्यांचं वैयक्तिक अडचणी सांगतायत। हा विषय सर्वश्रुत आहे, हा काही मी बोलायलो म्हणजे नाही। त्यांच्या वैयक्तिक फेब्रुवारीला ज्यावेळेस त्यांचे लायसन रिन्युअल असते त्यावेळेस आम्ही ते लायसन रिन्युअल करायचं अडवतो
की बाबांनो तुम्ही इथं छोटा मोठा उद्योग करा, ही जागा तुम्हाला शेतकऱ्यांच्या हितासाठी कमी दरानं आपण भाड्या तत्वावर त्यांना दिलेले आहेत, सर्व लोक उपयोगी आहे म्हणून. परंतु त्याचा इथं सगळा दुरुपयोग त्यांनी करतात. म्हणून आपण त्यांना वारंवार सूचना दिल्यात की आपल्या भागातला माल दुसऱ्या तालुक्यात चालला किंवा लोकांची गैरसोय होईल, तुम्ही या ठिकाणी आडती चालवा, नसेल तर तुम्हाला चालू होत असेल तर ते बाजार समितीला परत करा. परंतु त्याच्यावर अद्याप त्यांनी कुठलीही भूमिका घेतलेली नाही. आता या व्यापाऱ्यांनी तुमचं कौतुक केलं की तुमच्या काळामध्ये आमच्या बऱ्याचशा सोयी झालेल्या आहेत आणि अजून प्रगत सोयी होऊ शकतात, तर तुमच्यावर ते समाधान आहेत. तर हे कंपाऊंड वॉल, रोड, नाल्या, संडास बाथरूम, पाण्याची सोय, बंद असणारे हॉल, शेतकरी निवास, हे करण्यासाठी तुमच्या कालावधीमध्ये तुम्ही काय करा? आमच्या कालावधीमध्ये मगच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी जे करायचं असते किंवा जे होते तेवढंच बोलतो. मी कधी फोटो सेशन करीत नाही, कधी बाईट तुम्ही मला 10 वेळेस बाईट द्या म्हणून आलात पण मी दिली नाही. आज योगायोगानं आपली भेट झाली, परंतु जी कामं हातावर घेतलीत ते टप्प्याटप्प्यानं सगळी 100% करण्याचं मी वचन देतो. आणि मी तुम्ही जसं म्हणलात रजाक भाई 35 वर्ष बद्रीभाऊ होते त्यावेळेस पासून या मार्केटमध्ये आहे. मी सभापती म्हणून आलेलो नाही, मी शेतकरी म्हणून त्यावेळेस पासून या ठिकाणी आज तगायत आहे. जरी ह्या पदावर नसलो तरी कायमस्वरूपी मी ह्या आडत लाईन मध्ये आहे. कारण माझं बसण्याचं, बैठकीचं आणि माझ्या शेती क्षेत्राशी निगडीत एक क्षेत्र असल्यामुळं माझा इथं पहिल्यापासून संपर्क आहे. रजाक भाई, तुम्ही व्यापारी आहात, हाँ, तुमचं समाधान आहे पाटील साहेब सभापतींनी जे बोललेले आहे? बिल्कुल बिल्कुल विश्वास आहे विश्वास तुम्हाला? आहे 100%. 100%. 100%. म्हणजे तुमचं समाधान झालंय? हाँ बिल्कुल बिल्कुल. पाटील साहेब काय म्हणताय? की आपण व्यापारीला भेटतोय, काय म्हणताय? समाधान आहे? समाधान आहे, समाधान आहे. साहेब, काय अडचणी स्पष्ट सांगा, म्हणजे तुम्हाला 2 वर्षामध्ये काही कामं झालेले नाही हो. ते बी व्हावे. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की या कामाला काही कालावधी लागेल, आम्हाला थोडी मुदत द्या, पण टप्प्याटप्प्याने आम्ही काम करू असं सांगितलंय. हो, आमचा बरोबर आहे. समाधान आहे? हो, समाधान आहे. तुम्हाला खूप त्रास झाला म्हणला तुम्ही, की मला त्रास दिला, काही बांधणी त्रास दिला, चोरी करणाऱ्या पोरांनी त्रास दिला, हे सगळं समाधान झालं? त्रास दिला होता, परंतु आता साहेबांनी शब्द दिलाय. कारण त्यांनी कारण नेमलाय आता, हा. नियमाप्रमाणे तुमच्या समाधान आहे. हो, समाधान आहे. व्यापारी समाधान आहे. तर कोण आहे अजून? तर रेबान साहेब समाधान आहेत, तुमची समाधान आहेत ना? बघा, हे सगळे व्यापारी आज समाधान झाले, पण मी एकांतात भेटलो की बरोबर मला तक्रारी करत होते ही माणसं आणि सांगत होते की आमची अडचण आहे, पाणी नाही, रोड नाही, खडीच हातरली, रोड डांबरीकरण झाला नाही, संडासची परिस्थिती बिकट आहे आणि पारधी समाजाचे काय अज्ञान लेकरं आम्हाला त्रास देतात, अशा पद्धतीच्या तुमच्या अडचणी होत्या. तर ह्या अडचणी आता मला सांगत होता, तर तुमच्या अडचणी सभापती महोदयाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं सॉल्व्ह केलेल्या आहेत. तुम्हाला तात्काळ यश मिळेल. पण माझी पत्रकार म्हणून अपेक्षा आहे की या कृषी उत्पन्न बाजार समितीला कंपाऊंड वॉल व्हावा, रोड व्हावे, सविस्तर गाळे चालवणारेच माणसाला ती गाळे द्यावे, चालवणारे नसले तर त्यांचे गाळे परत घ्यावे. पण ही आरती अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्हावी. ग्रामीण भागातले बार्शीला जी जाणारे व्यापारी आहेत, मुरुडला जाणारे जे व्यापारी आहेत, करजखेड्याला जी आरती चालू आहेत, ते सगळ्या आरती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू व्हाव्या. आणि धाराशिव सारखं मोठं शहर या व्यापाऱ्यानं मोठं करावं, आर्थिक स्त्रोत निर्माण व्हावा, अशाच पद्धतीनं सभापती महोदयाने काम करावं, अशी एक माझी पत्रकार म्हणून अपेक्षा आहे. साहेब, तुमचं काय मत आहे? आपण जे आता बोललात त्या पद्धतीनेच आमचं कामकाज चालू आहे. आणि आपण बी पत्रकार आहात, ग्रामीण भागात जात आहे, तर आपण सुद्धा शेतकऱ्यांना सांगा की तुमचा माल ह्या मार्केटमध्ये आणा. धाराशिवच्या तुमच्या पैशाची, तुमच्या कुठल्याही व्यवहाराची जिम्मेदारी मी स्वतः सभापती म्हणून घेतो. कारण कसं आहे की लोक एक ठसा पडलेला आहे की इथं पट्टी देत नाहीत, वेळेवर होत नाही. तर तुम्ही पत्रकार म्हणून प्रत्येक ग्रामीण भागात मी बघतोय तुमचं व्हॉट्सअपवर कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त जाता, तर त्या ठिकाणी आवर्जून आता माझी जेवढी जिम्मेदारी आहे त्याच्यापेक्षा तुमची जास्त जिम्मेदारी आहे की तुम्ही ग्रामीण भागात गेल्यावर प्रत्येक शेतकऱ्यांना सांगायचं तुम्ही धाराशिव मार्केटमध्ये सगळे माल घेऊन या, तुमची पट्टी तुम्हाला योग्य भाव देण्याची जबाबदारी मी सभापती म्हणून घेतो. आणि तुम्ही 100% जबाबदारी घ्यायची, कारण तुमचा जनसंपर्क जास्त आहे. तुम्ही लोकांना प्रवृत्त करून या ठिकाणी माल आणण्यासाठी तुम्ही
योग्य ते सहकार्य करावं. आपण याची भरभराट सगळेजण मिळून 100% करू. तर हे आहेत राजेंद्र बाळासाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती धाराशिव इथले ते सभापती आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम झालंय असं शेतकऱ्यांनी, इथल्या व्यापाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की आमच्या अडचणी सॉल्व्ह झाल्यात. आज त्यांनी एक गार्ड नेमलाय, म्हणजे मालाच्या चोऱ्या होणं बंद झालं, त्यांना होणारा त्रास बंद झाला. अधिकृत एक व्यक्ती इथं गार्ड म्हणून नेमलेला आहे, कमलाकर पवार नावाचा एक गार्ड या ठिकाणी नेमण्याचं काम सभापतीनं केलंय. तर या भागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यापारी या ठिकाणी व्यापार करण्यासाठी यावे असंही आवाहन केलंय. आणि त्यांनी मला सुद्धा सूचना केली की पत्रकार महोदय, तुम्ही ग्रामीण भागातले व्यापारी आपल्या धाराशिवच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कशी येतील, शेतकऱ्याचा माल इथं कसा येईल, बार्शीला जो माल जातो तो माल आपल्या धाराशिवलाच आला पाहिजेत, मुरुडला जाणारा माल धाराशिवला आला पाहिजेत, करजखेड्याला जाणारा माल इथंच आला पाहिजेत आणि धाराशिव शुभलाम शुभलाम शस्य श्यामला झाला पाहिजे. आर्थिक चांगला स्रोत जे आहे आडतीमध्ये इथं व्यापारी सक्षम झाला पाहिजेत आणि धाराशिव आर्थिक बाबतीमध्ये मजबूत झाला पाहिजेत, अशीच भावना सभापती महोदयांनी व्यक्त केले. तर हे आहेत कृषी उत्पन्न. त्याचबरोबर मला एक कल्पना म्हणजे सूचना करायची आपणाला की ज्या वेळेस या बाजार समितीमध्ये तालुक्यातला माल येईल त्यावेळेस तो माल इथं विक्री होणार आणि तो माल इथं विक्री झाल्यानंतर त्याचं जे अर्थकारण आहे ते आपल्या शहरामध्येच होणार. मग ते कपड्या उद्योग असतील, मशिनरीचे वाले असतील, छोटे मोठे उद्योग. कारण आज काय होते की आपला माल तुळजापूर, लातूर, मुरुड, बार्शी या ठिकाणी गेला की लोक त्याच भागातून खरेदी करून येतात आणि ह्याच्या कारणामुळे आपल्या भागातले जे व्यापारी आहेत छोटे मोठे शहरामधले त्यांचं अर्थकारण सुद्धा याच्यामुळे कोलमडायला लागलंय. कारण शेती उत्पन्न हा आपल्या जिल्ह्याचा म्हणण्यापेक्षा आपल्या राज्याचाच मुख्य विषय आहे आणि त्याच्यावरच सगळं अर्थकारण चालतंय. मग आपल्या तालुक्यामधला आपला तालुका एवढा मोठा आहे, या तालुक्यामध्ये उत्पन्न अगदी शेतकरी चांगले कष्टोळ आहेत आणि भरमसाठ उत्पादन निघतंय. परंतु या कुठल्या तरी गैरसमजामुळं जे काही शेतकरी वेगवेगळ्या दुसऱ्या तालुक्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जे माल घेऊन जातात ते जर सर्व आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नानं या ठिकाणी जर आले तर आपल्या जिल्ह्याचा म्हणजे आपल्या शहराचा जो विकास म्हणते तो तितका जर पैसा या आपल्या मार्केट कमिटीमधून जर आला तर या मार्केट कमिटीचं तर नंदनवन होईलच. कारण त्यांच्याकडून आलेल्या पैशावर आपण त्याच्यातला एक ना एक रुपया इथल्या विकास कामालाच खर्च करणार आहोत. परंतु हा पैसा कपडा व्यापारी, भांड्याचे व्यापारी, मशिनरी स्टोर्सवाले, काय जेवढे काही शहरामध्ये छोटे मोठे उद्योग आहेत त्यांच्यापर्यंत हा पैसा पूर्ण जाऊन त्यांचे सुद्धा व्यवसाय अगदी चांगले होतील. कारण आज मी ज्यावेळेस शहरामध्ये कुठं थांबतो भेटतो त्यावेळेस सगळे लोक सांगतायत की आपली मार्केट कमिटी सुधारावा, मार्केट कमिटी सुधारली ना आपले पैसे आले तर ते आपल्या शहरामध्येच त्याचा उपयोग होतो आणि त्याच्यामधून आमचे सुद्धा धंदे चांगले चालतील. तर आपण आता तुम्ही 22 गाळे इथं बांधले, अजून किती गाळे बांधण्याचा ठराव घेतलाय ते एक सांगा. आणि जी शेतकरी तुमचा माल इथं घेऊन येतात त्यांचं बिल किती दिवसात देत असता आणि ती जबाबदारी कशी घेणार आहे? आता याबद्दल आपण 22 गाळे पलीकडे बांधकाम झाले, ते 22 गाळे आपण जे ज्यांना दिलेले होते त्यांना ते सुपूर्द केले आहेत. आता इकडचं टेंडर झालेलं आहे, 45 गाळे आहेत आपले गणेशनगरच्या कोपऱ्याला. ते 45 गाळ्याचं काम आता ही पाऊस थोडा खंडित झाला की त्याच्यानंतर ते काम चालू होणार आहे. तर बघा, या आडतीमधून जे पैसा निर्माण होणार आहे त्या पैशाचा उपयोग धाराशिव विकासाचा होणार आहे. मग ती भांड्याची व्यापारी असू द्या, सोन्याची व्यापारी असू द्या, कपड्याचे व्यापारी असू द्या, इथला खरेदी झाला माल, एकदा माल विकला त्याचा जे येणारा पैसा आहे ते लग्नाचे बस्ते बांधण्यासाठी असेल, अगर विविध कामाचे जे पैसे आहेत ते इथल्याच व्यापाऱ्याला जातील आणि धाराशिव विकासमय होईल अशी एक भावना त्यांनी व्यक्त केली. म्हणून माझी पत्रकार म्हणून आपल्याला विनंती आहे, शेतकरी बांधवाला आपल्या तालुक्यातला माल आपल्याच तालुक्यात यावा, आपल्या जिल्ह्याचा माल धाराशिवमध्येच यावा आणि धाराशिव जिल्हा विकासमय करावा अशीच भावना सभापती महोदयाने केली. आणि जर पैसा कमी पडत असेल तर आदरणीय राणा जगदीशसिंह पाटलाकडे तुम्ही काय मागणी? आपण दादांबरोबर ह्या विषयावर सतत चर्चा आहे. दादांनी आम्हाला 2-3 वेळेस सांगितलं की इतर बाजार समितीला जाऊन जी काही अभ्यासपूर्ण काही गोष्टी करता येतील ते करा. मुंबईलाही बोलवलं मला, आपले तुम्ही जी शेतकरी निवासाच्या बाबतीत बोलला होतात त्या विषयावर. परंतु ज्यावेळेस ही आपली आर्थिक परिस्थिती बघितली त्याच्यानंतर थोडं तिथून हे म्हणून आपण आपले उत्पन्न जसं वाढल
त्याच्यातून आपण इथला विकास करू. आणि दादांकडे आम्ही आता तुम्ही जसं म्हणलात त्या पद्धतीनं जर काही वेगळ्या कुठल्या निधीमधून जर ह्याला कंपाऊंड वॉलची व्यवस्था झाली किंवा अंतर्गत थोड्या रस्त्याचे आपले पैसे परत सरकारकडून दादांच्या सहकार्याने जर काही झालं आणखीन तर त्याबद्दल बी आपण त्या विषयावर चर्चा करणार. तर दादा, आता तुम्हाला पूर्ण तुळजापूर तालुक्याचे असेल, धाराशिव जिल्ह्याचे नेते आहात तुम्ही. सर्वच मतदार बांधवाचा आणि गावातल्या राहणाऱ्या सर्वच नागरिकाची विनंती आहे, आडतीच फक्त मजबूत करा. फक्त कृषी उत्पन्न बाजार समिती जर मजबूत झाली तर निश्चित धाराशिव जिल्हा मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही. दादा, तुम्ही स्पष्ट सांगितलं होतं आम्हाला एका पत्रकार परिषदेमध्ये, आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती शुभलाम शुभलाम शस्य श्यामला अशी वाटावी अशा पद्धतीचा विकास आम्ही बाजार समितीचा करू. तो दिलेला शब्द तुम्ही पूर्ण करावा. जसा अण्णाभाऊ साठे पुतळ्याचा स्मारकाचा शब्द तुम्ही पूर्ण केला, तुळजापूर तालुक्याचा अण्णाभाऊ साठे स्मारकाचा शब्द पूर्ण केला, अशाच पद्धतीनं काल एक निर्णय घेतलाय तुम्ही की 7 ते 9 वाजेपर्यंत कुणाचीही मोबाईल चालू नये, विद्यार्थ्याच्या शिक्षणाकडे तुम्ही लक्ष द्यावं. यामुळे शिक्षणाचा सुद्धा पाया उंचावणार आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जे लक्ष घातलंय त्याच पद्धतीनं कृषी उत्पन्न बाजार समितीकडे लक्ष घालावं असंच व्यापारीची मागणी आहे. तर बघूया दादा, तुम्ही स्वतःहून किती लक्ष घालतात तेच येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि अजून राहिलेले तुमचे काय विचार असतील ते कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.